झालेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एकूण धावसंख्या 23. मी मगाशी उल्लेख केला वयाची 40 ओलांडले, 40+ मध्ये देखील खेळतात निलेश म्हात्रे. परंतु या तरुणांना लाजवतील असं फिटनेस, ॲजिलिटी, सर्वच गोष्टी आणि 100% डेडिकेशन असतं त्यांचं खेळामध्ये. आकाश येतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आलाय. सेकंड ओव्हर घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिल्या षटकात जरूर धावा आल्या, परंतु आकाशला माहिती आहे की आता गोलंदाजीतली कसर जी मागच्या षटकात धावा दिल्यात त्या धावांची कसर या षटकामध्ये मला काढायची आहे. आकाशचा हा चेंडू लाईन 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 पंच इशारा करतायत, हा वाईट बॉल आहे. दिशेपासून आज आकाश थोडासा बाजूला सरकलाय. ज्या लईत तो गोलंदाजी करतो नेहमी ती लई थोडी गमावली आकाशने, परंतु ती कमवावी लागणार आहे. गेसर टीमला त्याची 2 षटकं फार महत्वाची आहेत. 24 धावा 24. इनसाइड आउटचा फटका खेचायचा होता. आकाश टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं बाहेर निघून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. हीच लाईन पकडायची आकाशला. कदाचित कॉन्फिडन्स आता वाढला असेल त्याचा, कारण याच टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करायची. हा चॅनल त्याला पकडायचे, तो कदाचित त्यानं आता पकडलाय. धावसंख्या स्थिरावले 24 वर. तिसरा षटक गेसर टीमकडून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चिप केलंय शॉटला. 30 सर्कल मिडॉनला क्लिअर करून लॉंगॉनला चाललाय क्षेत्ररक्षक. पोहोचतोय अवघी 1 धाव. चांगली फिल्डिंग गेसर टीमकडून. सिंगल डबलने कधी चौकार षटकाराने सामना पुढे ढकलला जातोय. आतापर्यंत हायलाईट करणारी बॅटिंग ठरले 3 चौकार आकाशच्या विरोधातले. त्यानंतर दीक्षितने फक्त 8 धावसंख्येचं षटक टाकलं, त्यामध्ये एकही चौकार नव्हता, एकही षटकार नव्हता. आता आकाश देखील चांगली कामगिरी करतोय. जे रिस्ट्रिक्शन्स होतं ना ते समाप्त झालंय. गोलंदाजाला 5 फिल्डर मिळालेत. निलेश म्हात्रे यांच्यासाठी आता एक डीप मिड विकेट म्हणता येणार नाही. लेफ्टी स्टान्स घेतलाय. डीप कव्हर, लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि एक वाईडिश लॉंग ऑन, अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. ऑन साइडला हा फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमारेषा पार. निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून निघालेला धमाकेदार षटकार. बॅटिंग पहिले 3 चौकार जे खेचले ते राईटी होऊन खेचले स्विचिटचे, आणि आता त्यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे लेफ्टी बॅटिंग, स्लॉटमध्ये होता आकाशचा चेंडू, त्याला भिरकावून दिलं ते सीमारेषा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या फार दूर गेला चेंडू. ताकद होती फटक्यावर, टायमिंग प्रॉपर होतं, इम्पॅक्ट चांगला झाला होता बॅट आणि चेंडूचा. धावसंख्या 31-31. आकाशला आत्मविश्वास कमवावाच लागेल. आत्मविश्वासानं गोलंदाजी करावी लागेल. खूप गरजेची आहे गेसर टीमसाठी, नाहीतर निलेश म्हात्रे आणखी चार्जअप करतील उर्वरित गोलंदाजांवर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका, चांगल्या गॅपमध्ये स्ट्रोक. सीमारक्षक अडवू शकत नाही. बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकारानंतरचा निलेश म्हात्रेचा हा चौकार. भोईरला इथे कुठेतरी टार्गेट केलंय ते निलेश म्हात्रे यांनी. पहा, पहिली ओव्हर आकाशच्या विरोधात रायटी होऊन 3 चौकार खेचले, आता लेफ्टी होऊन षटकार चौकार मारतायत. देवाची देणगी या बॅट्समनला. एकूण धावसंख्या 35. फ्लाइंग स्टार्ट. अगोदर 15 धावा करून कमावला, त्यानंतर आता उंच उंच इमारती वाढवताना दिसत आहेत निलेश म्हात्रे मोठागाव टीमसाठी. 35 धावा आहेत मोठागाव टीमच्या तिसऱ्या षटकामध्ये. आता फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक्झिक्यूट करता व्यवस्थित आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही आता अजिबात. फिल्डरने जोरात चार्जअप केलं, धावत आला तो. 1 धाव. धावफलक 36 वरती. नेक्स्ट मॅच असणार आहे खंबालपाडा विरोधात दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे.
खंबालपाडा विरोधात दातिवली, विशालचा संघ दातिवली. महेश साथीने निलेश म्हात्रे यांच्या. महेश संयम दाखवतोय. वैयक्तिक आत्तापर्यंत 6 या धावसंख्येवरती आहे महेश. निलेश म्हात्रे यांच्या इनिंगचा आपण विचार केला तर 4 चौकार आणि 1 षटकार, 24 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तिसरा षटक. आकाश नाराज आहे, त्याचा चेहरा सांगतोय नाराज आहे, परंतु उर्वरित चेंडूंमध्ये या फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं आहे, हा एक इरादा त्याच्या नक्कीच मनात असेल. दिशा दिले, क्षेत्ररक्षक मागे आहे. शॉर्ट थर्डमॅनचा फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कॅच घेतोय तो महेश वेळेचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मोठा गाव टीम जाऊन पोहोचले 12च्या सरासरीनं 36 या आकड्यावर. 36 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. या दरम्यान व्यासपीठावरती आगमन होतोय रोहिदासजी मुंडे यांचं. आपलं सहर्ष स्वागत. अगासन चषक 2021 मध्ये ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. 3 ओव्हरचा आपण विचार केला तर निलेश म्हात्रे यांची फलंदाजी या 3 ओव्हरमध्ये हायलाईट करण्यासारखी गोष्ट होती. अफलातून फलंदाजी. 25व्या धावसंख्येवरती ते खेळत आहेत, 24 असावी. 4 चौकार, 2 षटकार. आकाश भोईर ज्यांच्या विरोधात आक्रमण झालं त्यांच्याशी चर्चा करत असताना हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. 1 षटकार आहे आणि 4 चौकार आहेत आणि 3 सिंगल. एक चांगली इनिंग ते साकारतायत न्यू बॅट्समन किरण म्हात्रे. पाया तर खूप चांगला रचलाय मोठा गाव टीमने बॅटिंग करत असताना. आकाशला माहिती आहे आता की उर्वरित 2 गोलंदाजांना कॉन्फिडन्स देऊन माझ्या विरोधात आक्रमण झालेलं आहे, परंतु आता उर्वरित गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करायला हवी जेणेकरून टार्गेट कमी सेट करण्यात येईल. गोरख मांगळूरकर या टीमचा गोलंदाजीतला खूप मोठा कणा, तो आता येतोय गोलंदाजीसाठी. गोरख समोर निलेश म्हात्रे. अगदी बसून हा फटका खेचायचा होता फाईन लेगच्या दिशेने. पहिला चेंडू डॉट. असेच डॉट चेंडू टाकावे लागतील गोलंदाजांना. डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल वाढवावं लागेल आणि ते गरजेचं देखील आहे, कारण 12च्या सरासरीनं आत्तापर्यंत मोठा गाव टीमने 36 धावा कोटल्यात. टार्गेट छोटं ठेवायचं असेल तर डॉट चेंडू टाकणं आणि निलेश म्हात्रेची विकेट घेणं हे सध्या गोरखचं टार्गेट असेल. 36 फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने. निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून येतोय या इनिंग मधला 5वा चौकार.
ज्यानं नेहमीच प्रस्थापित केलाय ते निलेश म्हात्रे. कव्हर्सला हा चेंडू उडवण्यात यश मिळालंय. स्वतः गोलंदाज येतोय 30 सर्कलच्या आतमध्ये, तिथे चेंडू फील्ड करतोय. एक धाव. हे चांगलं असेल गेसर टीमसाठी, जेवढे निलेश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंगला उभे राहतील, कारण त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. सिंगलने स्कोर कार्ड 41-41. गोरख टाकते गोलंदाजी. घेसर विरोधात मोठा गाव चालू असलेले मॅच. फर्स्ट राऊंडमधील ही तिसरी मॅच आहे. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. पाहुण्यांचं देखील आगमन झालंय व्यासपीठावरती. आनंद घेत आहेत या मॅचचा, या स्पर्धेचा. डीजेची साथ डीजे सक्षम आमच्या साथीने, त्याचबरोबर GTC लाईव्हची संपूर्णपणे टीम. उसरगडचं हे क्रीडांगण सुसज्ज आणि लांब लचक सीमा असलेलं, परिसीमा असलेलं हे क्रीडांगण. धीम्या गतीचा बॉल आणि डॉट बॉल. किरण म्हात्रेला चकमा दिलाय तो गोरखने. हुशारीने गोलंदाजी करतोय, शेवटपर्यंत रीड करतोय की बॅट्समनचा स्टान्स कसा आहे, तो कुठे फटका खेचू शकतो, त्याचा ॲक्टिव्ह झोन कोणता आहे, त्याचं पदलालित्य काय सांगतं, हे सर्व रीड करून शेवटच्या क्षणी जसं बॅट्समन शॉट चेक करत असतो तसं बॉल चेक करून तो गोलंदाजी करतोय. एकदा गोलंदाजाने बॅट्समनला रीड केलं की त्याला डॉट चेंडू टाकण्यामध्ये त्याला नेहमी यश मिळतं. स्क्वेअर कटचा चांगला फटका, गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, दूरवर चेंडू आहे, जातोय सीमा पार. किरणच्या बॅटमधून येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या 45. चौकार आलाय. 45 धावसंख्या. प्रयत्न झाला मोठा फटका खेळण्याच्या. कार्पेटच्या साह्याने चेंडूत गेलाय मिडविकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल अतिशय वेगाने. ते 2 धावा कंप्लीट केलाय. काय फिटनेस आहे, काय फिटनेस आहे अफलातून. 4 षटक समाप्त झालेले आहेत. या षटकामध्ये देखील धावा कमावल्या या टीमने. सरासरी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12ची होती. या षटकात धावा आल्या त्या 11. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 वर. व्यासपीठावरती उपस्थित आहेत पाहुणे. विद्याधर मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय विद्याधर मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रोहिदास मुंडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. विद्याधर मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन रोहिदास मुंडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. धावसंख्या 47-47. विद्याधर मुंडे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. निलेश म्हात्रे यांच्या इनिंगचा विचार केला तर वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती ते खेळत आहेत. विद्याधर मुंडे साहेबांचा सन्मान झालाय. विशाल मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय रोहिदास मुंडे यांना. विशाल मुंडे यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. त्याचबरोबर या व्यासपीठावरती बाळाराम मुंडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय रोहिदास मुंडे यांना. बाळाराम मुंडे साहेब. फुल टॉस चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू. या इनिंग मधला दुसरा षटकार. निलेश म्हात्रे ऑन फायर. टीमची धावसंख्या 50+1 51. मात्र वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती खेळत आहेत. पहिला चेंडू सीमा पार धाडलाय सूरजचा. सूरज म्हात्रे गोलंदाजी करतोय. गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेत आता निलेश म्हात्रे. 53 षटकार आला. 47 होत्या. षटकार आल्यानंतर 53. पाहुणे या ठिकाणाहून रजा घेत आहेत. फुल टॉस फाईन लेगच्या दिशेने निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून निघाला. या ओव्हर मधला लागोपाठचा दुसरा षटकार. सेकंड धमाका.
परंतु रजा घेत आहेत राजेश भोईर साहेब, अनिल पाटील साहेब, संतोषजी बेडेकर, त्याचबरोबर चंदू फुटाणे. आपलं मनपूर्वक आभार की आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी आपण वेळ दिलात. खरं तर या स्पर्धेचे आयोजनकर्ते देखील आहेत संतोष बेडेकर साहेब. सलग 2 षटकार, वैयक्तिक धावसंख्या निलेश म्हात्रे यांची वैयक्तिक धावसंख्या 43 निलेश म्हात्रे यांची. टीमची धावसंख्या आहे 59. सूरजच्या विरोधात पहिल्याच 2 चेंडूंवरती आक्रमण. या ओव्हरमधील 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 14 चेंडू इनिंग साकारले 43 धावसंख्येची. डावाची सुरुवातच भयानक केली, सलग 3 चौकार आणि ते होते रायटी खेळून, म्हणजे आपला स्टान्स बदलून. त्यानंतर आकाशच्या विरोधात सलग 2 षटकार आणि आता सूरजच्या देखील विरोधात 2 लेफ्टी बॅट्समन 2 षटकार. हे निलेश म्हात्रे असल्यानंतर थोडं कठीण होतं, रायटी की लेफ्टी, लेफ्टी की रायटी. आणि ही देवाची देणगी आहे त्यांना, आणि त्या देवाच्या देणगीमध्ये त्यांनी देखील तितकीच मेहनत केली, कसरत केले. 40+ आहेत तरीसुद्धा त्यांच्याकडे असलेली ॲजिलिटी, त्यांचा फिटनेस, आणि नेहमीच म्हणत असतो फिट हो तर हिट हो. आणि फिट असलेले निलेश म्हात्रे इथे धमाके. वेगानं टाकायचा होता हा चेंडू सूरजला, निर्धाव चेंडूची सांगता. लाईन खूप छान गोलंदाजाची. 59 धावसंख्या तिथे स्थिरावले. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. धावसंख्या झाले वैयक्तिक 43. निलेश म्हात्रे यांचं अर्धशतक येणार का मोठा गाव टीम कडून, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यावेळी उसळी घेतले. पंच सांगतायत लेग अंपायर की हा वाईट बॉल असेल. धावसंख्या 60. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक झालेलं नाहीये. सूरजवरती आता दबाव वाढला. यंग टॅलेंट या टीमचा, आणि तो देखील लेफ्टी आहे. आणि लेफ्टी बॅट्समन निलेश म्हात्रे आक्रमक. स्लोवर 1. तिसरा षटकार या ओव्हर मधील येतोय. निलेश म्हात्रेचा तडाखा सोसावा लागतोय तो घेसर टीमला, आणि निलेश म्हात्रे आता जाऊन पोहोचलेत 49 वरती. 49 आणि चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 2. अर्धशतक येणार का? अर्धशतक 2 चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या 66. घेसरच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमकता स्वीकारली, आणि ती आक्रमकता अफलातून ठरले. काय बॅटिंग करतायत निलेश म्हात्रे. अगदी रायटी होऊन मारलेले 3 चौकार आणि लेफ्टी होऊन ठोकलेले 4 षटकार. 49 49 या धावसंख्येवरती आता खेळत आहेत ते निलेश म्हात्रे. सूरजवरती दबाव आहे. सूरजला धावा वाचवायचे, अंतिम षटक आहे त्याचं. टीमची धावसंख्या 66. फुलटॉस आणि इथे अर्धशतक कंप्लीट. अर्धशतक कंप्लीट झालंय निलेश म्हात्रे यांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमध्ये मी मगाशीच म्हटलं, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा दबदबा अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी प्रस्थापित केलाय ते निलेश म्हात्रे यांनी ते अर्धशतक झळकावलंय. मोठा गाव टीम कडून खेळत असताना काय इनिंग साकारले. तब्बल 51 धावा कुठल्यात. अद्यापही 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आहे 68. अर्धशतक. शेवटचा चेंडू. लाईन चेक करतील अंपायर. 1 धाव तर जरूर मिळाले बाईच्या स्वरूपात. पाहूया डिसिजन येतोय की नाही. आणि 2 धावा. 2 धावा आहेत की नाही पंच सांगतायत. बॅट्समन पोचला की नाही यासाठी आपण घेतोय रिव्ह्यू. वाईड बॉल +1 तर असणारच आहे. 2 धावा तर जरूरच आहेत. 70 झाल्यात. आता दुसऱ्या धावेसाठी डिसिजन पेंडिंग आहे. तर बॅट्समन असेल नॉट आउट. तर एकूण 3 धावा आल्यात. वाईड +2 71 धावा झाल्यात. धावसंख्येचा उच्चांक आपण पाहतोय. 51 धावसंख्येवरती खेळतायत निलेश म्हात्रे. काय बॅटिंग अफलातून, दर्जेदार. अगोदर रोहितची बॅटिंग आपण पाहिली. आजच्या डावाची सुरुवात
फटका फसलाय, लिडिंग एज घेतलाय, चेंडू स्क्वेअर लेगला आहे आणि ते कॅच घेतली जाते सेकंड अटेम्प्ट मध्ये. वैयक्तिक 51 धावसंख्येचं योगदान देऊन निलेश मात्र बाद होत आहेत. मोठागाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 71 वरती आणि टार्गेट असेल 72 धावसंख्येचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निलेश मात्र यांच्यासाठी. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु आपल्या गावाकडून खेळत असताना देखील त्याने तब्बल धावा कुठल्या त्या 51. शेवटच्या चेंडूवरती त्यांची विकेट गेली. अफलातून बॅटिंग. मी जसं म्हटलं की एक व्यावसायिक दर्जेदार खेळाडू याही वयामध्ये गोलंदाजांशी त्यांचा संघर्ष नसतो, इतर खेळाडूंशी त्यांचा संघर्ष नसतो. ते नेहमी म्हणत असतात ऐन तारुण्यात मी जशी बॅटिंग केली क्रिकेटमध्ये तशीच बॅटिंग मला उर्वरित कालखंडामध्ये देखील करायची. आणि तो संघर्ष आणि त्या संघर्षाचा वडवा आपण पेटताना पाहिला मैदानावरती धावांच्या स्वरूपात. अर्धशतक त्यांनी कंप्लीट केलं. एकूण धावा झाल्या टीमच्या त्या 72 धावसंख्येचं टार्गेट मात्र असणार आहे ते घेसर टीमसाठी. आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानावरती उतरेल. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. खंबाळपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि दातिवली टीमचं कॅप्टन यस दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो अनिकेत मुंडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. दातिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. सर, खंबाळपाडा टीमचे कॅप्टन साई शेलार बहुतांशी आपण पाहत नाही कॅप्टनच्या भूमिकेत. टॉस इथे करण्यात येतो अनिकेत मुंडे यांच्या शुभ हस्ते. आणि जेव्हा 4 चेंडू शिल्लक होते खंबाळपाडा टीमने टॉस जिंकला. त्यांचा निर्णय येईल. प्रसाद सर, की इतका कॉन्फिडन्स होता साई शेलार यांना की चेंडू त्यांनी विचारले किती आहेत बाकी 4 आणि त्यांना कॉन्फिडन्स होता की साई शेलार यांना कॉन्फिडन्स होता की निलेश मात्रे अर्धशतक जरूर कंप्लीट करतील. जेव्हा ते 41 या धावसंख्येवर ते खेळत होते. त्यांचे परम मित्र आहेत. चांगली इनिंग त्यांनी साकारली. 5 षटकं आणि आता आई गावदेवी घेसर टीमसाठी लक्ष असणारे 72 धावसंख्येचं एका खूप मोठ्या आत्मविश्वासानं घेसर टीमला मैदानावरती उतरावं लागणार आहे. जरी धावसंख्येचा डोंगर हा उंच असला, समोरच्या संघाची गोलंदाजी तगडी असली तरी सुद्धा आत्मविश्वासानं मैदानावरती फलंदाजी करून त्या धावांचा पाठलाग इथे करावा लागेल तो घेसर टीमला. सन्माननीय प्रमोदजी मडवी दातिवलीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. धावांचा पाठलाग कसा होईल आणि त्या धावा रोखण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील ते ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो प्रसादजी परब यांना. मी विनंती करतोय मडवी साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. टार्गेट आहे 72 धावसंख्येचं 5 षटकामध्ये. हॅलो, थँक्यू समीर सोमणे. इथे मात्र तुम्ही आता चेंडू तुम्ही टाकत असताना पटकन हा निश्चितच आवाज माझ्या तोंडातून आला, कारण तिथे मात्र ताबडतोब स्किड झाला खेळाडू तिथे चेंडू टाकत असताना, रिलीज करत असताना. त्यामुळे दुखापत जास्त सिरियस नसावी हीच आपण अपेक्षा करूया. पहिल्या षटक मोठागाव संघाकडून गोलंदाज हाताळतोय तो अनिकेत. चेंडू रिलीज करताना जेव्हा त्याने त्याचा पाय जेव्हा लँड झाला तिथे तो त्याचा पाय तिथे स्किड होतोय. गोरख मांगरुळकर येतोय आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी आणि गोरखच्या सोबत आले तो सूरज. संघाकडून अपेक्षा मात्र खूप मोठ्या आहेत, कारण 72 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे आणि पुन्हा एकदा गोरख मला त्याच मूडमध्ये पाहायला मिळतो. मात्र ग्लेअर घालून आता मात्र बॅटिंग करेल.
ती इनिंग न निश्चितच अविस्मरणीय राहिले सर्वांसाठी. वडोली संघाच्या विरुद्ध स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये अनिकेत पहिला चेंडू घेऊन स्वीपचा फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. काय टायमिंग आहे, काय जबरदस्त फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषे बाहेर 4 धावा. हॅलो. तर त्याचबरोबर व्यासपीठावर प्रमोद मडवी यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. 40 प्लसचे खूप चांगले खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या आता GPL मध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. त्यांचा संघ अंश 11 स्वीप करायचा प्रयत्न होता. शफल झाला फलंदाज. GPL सीझन 1चे ते ओनर आणि विजेते सुद्धा आहेत प्रमोद मडवी. आणि गतवर्षी त्यांनी सांगितलं होतं की माझा हाच संघ GPL सेकंड सीझन 2 मध्ये सुद्धा खेळेल आणि त्यांनी जो संघ त्यांचा कायम केलेला आहे. फक्त 2 खेळाडू त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. त्यामध्ये मिलिंद म्हात्रे आणि त्याचबरोबर आपण एक जो चेंडू हवेमध्ये आणि कोणच खेळाडू जवळपास नाही. चेंडू डीप मध्ये जातोय. डीप स्वीपर कव्हरला सीमारेषे बाहेर 4 धावा. अनफिट आहे त्यामुळे तो या संघात खेळणार नाही. त्याच्या बिहाफमध्ये आपण मिलिंद म्हात्रे जे सागावचे खेळाडू ते मात्र या संघामध्ये खेळतील. आणि त्याचबरोबर एक नवीन संकल्पना जी राबवली आहे. इनसाइड जे जास्त लांब जात नाहीये. तिथे चेंडू घुटमळतोय की सध्याच्या सीझनमध्ये जे चांगले बॅट कट आहे. सध्याच्या सीझनमध्ये जे चांगले खेळाडू त्या चांगल्या खेळाडूंपैकी प्रत्येक संघामध्ये आपण एक खेळाडू दिला आहे ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. आणि त्यामुळेच अंश 11 दातिवली या संघात सुद्धा आपण एक खेळाडू जो दिला आहे तो म्हणजेच देसाईचा मोरेश्वर पाटील. तर चांगली फाईट पाहायला मिळेल तुम्हाला. ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला विसरू नका. 3 डिसेंबर ते 7 डिसेंबरचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 2 लाख रुपये. स्वीप करायचा प्रयत्न टायमिंग होत नाही आहे. हलकंसं अपील पंच ओमकारकडे झालंय. पंडितांनी सांगितलं की चेंडू बॅटची एज आहे. आगासन गावचे अरुण दानकर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या आगासन चषकामध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 72 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू असताना मैदानावर गोरख आणि सूरजने धावा अंकित केल्यात. प्रत्येकी एक चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि धावा इथे अंकित झालेत. विराज मला सांगतोय 11 धावा धाव फलकावर. 72 धावसंख्येचं चेस करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मगाशी माझ्यासोबत निरंजन सावंत होते आणि आठवण करून दिली 18 वर्षापूर्वी जेव्हा निलेशने डेब्यू केला होता आपल्या विभागात. निश्चितच तो मागच्या मैदानात तो खेळच असायचा. पण मोठ्या संघामध्ये वर्णी लागली. त्रिशूल संघाकडनं रिप्रेझेंट करत असताना भादवडच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने मध्ये एक अटॅकिंग बॅटिंग आणि एक अविस्मरणीय खेळी त्यांनी केली होती. जेव्हा 96 धावसंख्येचा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा होता आणि निलेशने तिथेच मात्र तो क्लिक झाला आणि निलेशने आपल्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग केली. अर्धशतक झळकावलं आणि 3 चेंडू स्पेअर ठेवत असताना त्रिशूल 11 या संघाला राजपूत म्हणजेच अमृत 11 सारख्या संघासमोर एक बलाढ्य विजय संपादन करून दिला. मॅच थोडी थांबवायची आहे. पंच सामना थोडं थांबवा प्लीज. ओके प्लीज कंटिन्यू कारण पहिला चेंडू निर्धाव होता तेच आम्ही रिकन्सिलेशन करत होतो. त्यानंतर दुसरा चेंडू टाकत असताना गोलंदाज स्किट झाला खाली
आणि गैसर संघाने सुद्धा ॲक्सेप्ट केले. थँक्यू सो मच तेजस. एका षटकाकडे धावसंख्या 11. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय ओमकार मोरे. खोदून काढल्या चेंडूला ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, डीप मध्ये चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत गोरखला संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची. हा सीझन प्रत्येक संघामध्ये एक नवीन कोच, नवीन चेहरे पाहायला मिळतात. भरपूर संघामध्ये आपण भरपूर खेळाडूंना बघतोय. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूंची वर्णी लागते. यावर्षी आपण बघितलं जर अंबारी संघाच्या माध्यमातून आशुतोषने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय सिटी क्रिकेटमध्ये. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव गोरखला आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली. अंकित झाले एकूण धाव फलकावर द्या 14 धावा. लक्ष आहे ते 72 धावेंचं. 14 धावा अंकित झालेत आतापर्यंत. एकही गडे गमावलं नाहीये. मात्र आतापर्यंत फलंदाजी करताना घेसर संघाने पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाशन चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहात. ओमकार मोरे पंचांच्या उजव्या बाजूने तो राऊंड विकेट मारा करतोय उजव्या हाताने. स्ट्रायकिंग एंडला सूरज. खोदून काढण्याचा प्रयत्न, लिडिंग ए चेंडू हवेमध्ये पण फटका थोडासा मिस टाइम. शॉर्ट पॉइंट रेंज मध्ये चेंडू पडतोय. मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अंकित झाले एकूण धाव फलकावर त्या 15 धावा. गोरख एका बाजूने पॉवर प्लेमध्ये धावा जमवण्याचा वेगवान प्रयत्न करतोय कारण वेगांत फटका वेळ लागतील. कारण 14.40च्या गतीने त्यांना 72 धावा कुटायच्या आहेत आणि त्यापैकी आलेत त्या धाव फलकावर आतापर्यंत त्या 15 धावा. स्ट्राईक एंडला गोरख. ओमकार मोरे राऊंड विकेट. चेंडू फुलटा सुद्धा पण टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू तिथे कव्हर करतो. फेक चांगली झाली आहे. 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. सूरज आणि गोरख मध्ये पार्टनरशिप बिल्डअप होत असताना धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. अंकित झाले एकूण धाव फलकावर द्या 17 धावा. लक्ष एक मोठं आहे, विशाल काय लक्ष आहे आणि त्याच इनिंगची चर्चा मगाशी आम्ही करत होतो. निलेशची फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग, अर्धशतक झळकावलं आपल्या बॅटमधून. 57 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या 71 वर नेऊन ठेवली. ओमकार हुक केलाय, मागे जातोय चेंडू लिडिंग एज घेऊन. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चौकाराला मैदानावर तो गोरक्षच्या बॅटमधून आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाले एकूण धावफलकावर या चौकारच्या मैदानात त्या 21 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 72 धावेंचं. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. 2 धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होणार का बघायचं. फेक चांगली झाली आहे आणि 2 धावा इथे गोरख सहज पूर्ण करतोय. गुड रनिंग. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि अजूनही मैदानावर 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ते घेसर संघाला. सो वी टॉकिंग अबाउट द इनिंग ऑफ द निलेश म्हात्रे. अप्रतिम बॅटिंग केली. जबरदस्त फलंदाजी, एक्सपिरियन्स खूप आहे, दांडगा आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निश्चितच एक भूमिका तो आपल्या संघासाठी तो नेहमीच पार पाडत असतो. आणि मगाशी निरंजन सावंतने ज्याप्रमाणे उल्लेख केला की 18 वर्षापूर्वीची जी गोष्ट त्यांनी मला आठवण करून दिली, तो किस्सा, तो इतिहास डोळ्यासमोर, तो सामना अक्षरशः उभा राहिला जेव्हा अमृत 11 सारख्या बलाढ्य संघासमोर, म्हणजे ज्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहे, भरत पतला, भरत मेहर, आऊत आणि म्हणजे राजेश तळाशीलकर सारखे दिग्गज गोलंदाज त्यांच्या समोर असताना
त्या संघासमोर काय बॅटिंग केली होती निलेश म्हात्रेने आणि 96 धावसंख्येचा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा होता. 3 चेंडू स्पेअर ठेवत असताना निलेशने आपली ती इनिंग पूर्ण केली, आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर मात्र निलेशने मागे वळून बघितलं नाही आणि तो निलेश तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही त्याच्याकडनं तोच परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याच स्पर्धेमध्ये लगेचच राहुल 11 या संघासमोर फाईट केली आणि दुसरं अर्धशतक निलेशने आपल्या बॅटमधून झळकावलं. कारण त्याची फलंदाजी अजूनही प्रत्येकाला संभ्रमात टाकणारी आहे. इट्स अ गॉड गिफ्ट. लेफ्टी रायटी दोन्ही स्टान्सने बॅटिंग करणं इट्स नॉट इझी. एक गॉड गिफ्ट आहे आणि त्याचा मात्र जबरदस्त वापर केला आहे. एक दैवी देणगी निलेशला मात्र मिळाली आहे आणि त्यांनीच आपली स्वतःची कारकीर्द ही सजवली आहे. निश्चितच या 3 खेळाडूंची नावं आपण आवर्जून घेतो. पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, जे मात्र 3 डायमंड्स आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेटचे. वन ऑफ द ग्रेट लिजेंड क्रिकेटर. धावसंख्या 2 षटकाखेर 23 धावा, 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एकही गडी गमावलं नाही. दोन्ही फलंदाज जबरदस्त फाईट देत आहेत. तिसऱ्या षटकात इन्व्हाइट केले गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज विलास. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे विलास. व्हेरी गुड बॉलिंग. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. सूरजला प्ले टाकत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला तो विलासने. व्हेरिएशन्स हे खास करून अस्त्र आहे विलासकडे. संभ्रमात टाकणारी गोलंदाजी विलासची. पहिला चेंडू निर्धाव. अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल बॉलिंग. एक्सपिरियन्स इज अ ग्रेट टीचर आणि तेच मात्र दाखवत असताना आपल्या गोलंदाजीतून विलास अप्रतिम गोलंदाजी करतोय. यशच्या मागे किरण पाटील. काय चेंडू हाताळले. जबरदस्त चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले ते सूरजला. समीकरण 16 चेंडू 49 धावा. ओ अजून एक चांगला चेंडू. पुढे मिस करत असताना लाईन सूरज. पंचांचा सिग्नल लीग बाईजचा. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते. अंकित होते एकूण धावफलकावर त्या 24 धावा. 48 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 72 धावसंख्येचं लक्ष घेऊन घेसर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पण विलासने आतापर्यंत स्ट्रगल करायला भाग पाडलंय. ते स्ट्रायकिंग एंडला सूरजला असताना आताचा मात्र देतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तो म्हणजेच गोरख. हो चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक स्क्वेअरली मध्ये जज करतोय आणि विलासला पहिली विकेट. अप्रतिम झेल आणि पहिलाच धक्का लागलाय तो गावदेवी घेसर या संघाला. त्यांचा सगळ्यात महत्वाचा फलंदाज, भरवशाचा फलंदाज बाद होतोय तो गोरख मांगरुळकर. थँक्यू. विथ द ग्लेअर आपण आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट शोमध्ये ऋषिकेश वैद्य यांना बघितलं बॅटिंग करत असताना. पण त्यानंतर असा आविष्कार आपण जर बघितला तर गोरख मांगरुळकर याचा मी उल्लेख करेन. त्यानंतर बॅटिंग केलेली आहे सनग्लासेस घालून. हो ब्युटिफुल ब्युटिफुल बॉलिंग. काय गोलंदाजी केली. राऊंड विकेट टाकत असताना क्रीजचा वापर आणि त्याचबरोबर निश्चितपणे की मात्र अँगल करतोय चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला सूरज आणि इकॉनॉमिकल षटक जी मात्र ख्याती आहे ज्याच्यामध्ये त्याचा हातखंड आहे ते मात्र टाकत असताना. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग नाही तर बिफोर द ड्रिंक. हो अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल बॉल. काय गोलंदाजी केली. जर टाळ्या व्हायलाच पाहिजे विलाससाठी. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी. एकमेव धाव खर्च केली आणि ती सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये आणि एक विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो निश्चितच मोठा गाव या संघाला. ॲप्रिशिएट करत असताना सर्व खेळाडू एकत्र येत असताना विलासला अत्यंत दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं अस्त्र आहे म्हणजेच व्हेरिएशन. दीपेश पाटील आमच्यामधून रजा घेत आहेत. लगेचच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर अर्धशतक जे झळकावलं निलेशने त्याचा उल्लेख त्यांनी केला तिथे आणि ते लगेचच व्हायरल सुद्धा झालंय.
अप्रतिम बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये 57 धावांची एक अजरामर खेळी तुम्हाला पाहायला मिळाली. 51 आहे, 57 आहे तर 51 आणि 17 चेंडूमध्ये म्हणजे 300च्या स्ट्राईक रन रेटने बॅटिंग केली ती निलेशने आणि त्यामध्ये त्याचे 5 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार आपण आपल्याला पाहायला मिळाले या मैदानावर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम निलेश म्हात्रे इन फर्स्ट इनिंग. विस्फोटक अंदाजमध्ये म्हणजे जेव्हा तरुण जेव्हा निलेश होता म्हणजे अजूनही तो तरुण आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, पण जेव्हा त्याचा सुरुवातीचा स्ट्रगलिंगचा काळ होता, सुरुवातीचा टप्पा होता, जेव्हा त्याने डेब्यू केलं या क्षेत्रामध्ये तो आला आणि तेव्हाची जी फलंदाजी होती ती फलंदाजी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट बॅटिंग इनिंग फ्रॉम निलेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर तो सज्ज होतोय स्वतः निलेश म्हात्रे. ही इज नॉट ओनली अ क्रिकेटर नाऊ, ही इज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन ऑल्सो. NBDB फार्म्स आपण जे बघतो कर्जत येते ते स्वतः निलेश आणि दिलीप वजे यांच्या मालकीचे आहेत. वॅकेशन्समध्ये भरपूर आपण फॅमिलीज इथे बघतो चिल आउट करण्यासाठी जातात आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे त्या NBDB फार्म्सचं. त्याचे ओनर स्वतः निलेश आणि दिलीप आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः निलेश येतो गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन. समीकरण इक्वेशन जर आपण बघितलं तर गणेश मला सांगतील इक्वेशन जे आहे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज, कारण एकच धाव आली आहे मागच्या षटकामध्ये. स्लोअर वन चेंडू, स्लोअर वन लेग ब्रेक, फिरकीचं जाळं निलेश म्हात्रे. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतात मनोज. मनोज भोईरच्या बॅटमधून हा फटका बघायचा आहे, उंच तर गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय, सीमारेषे बाहेर, षटकार. लांब बाउंड्री, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट, काय टायमिंग आहे, इम्प्रुव्हायझेशन आणि चेंडू सीमारेषा बाहेर झाली. बघायचंय पंच या चेंडूवर काय इशारा करतायत. 4 धावांसाठी गुड शॉट. कौतुक तर होतच आहे सर्व स्तरावर. असोसिएशनने जो निर्णय घेतला यावर्षी नवीन काही बदल आणले नियमांमध्ये आणि त्यामध्ये तुम्ही पाहतायत म्हणजे प्रत्येक संघाने आपापला पर्टिक्युलर ड्रेस कोड सेट करायचा आहे, रेडी करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण खेळायचं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि हा निर्णय खूप चांगला आहे संघटनेचा. स्ट्रायकिंग फलंदाज तुम्ही पाहतात म्हणजेच आघाडीचा सूरज. खोदून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहे, चेंडू तिथे कव्हर करेल तो पण थोडासा वाईडिशला आणि मिळते तिथे फक्त एकच धाव. मनोजने जबरदस्त एंटरटेन केलं. एक चौकार एक षटकार निलेशच्या अगेन्स्ट त्याने पेश केला आणि धावसंख्या 1ने पुढे सरकवली. धावफलक या चेंडूनं मागच्या चेंडूवरती एकूण धावसंख्या 46. आउटसाइड चेंडूला प्लेस केले तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होते आणि पंच सिग्नल करतात 3रं षटक इथे समाप्त होत आहे. 3 षटकाकडे अंकित झाले एकूण धावफलकावर 3 नाही तर 4 षटकं. अनिकेतचं एक षटक, ओमकारचं एक षटक, विलासचं एक षटक, निलेशचं एक षटक, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 47 धावा धावफलकावर. रसिकांचा चाहता भारी खेळाडूंचा बनला आधार. क्रिकेट रसिकांचा चाहता भारी खेळाडूंचा बनला आधार. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोदादा यो लय दिलदार. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोदादा यो लय दिलदार. हॅलो थँक्यू. 47 धावा अंकित झाले धावफलकावर. 6 चेंडूत 35 धावेंचं इक्वेशन आहे हेच मला सांगतोय म्हणजेच विराज मुंडे. 35 रिक्वायर फ्रॉम द 6.
37 आणि 35 72 आहे 37 झाले 25 सॉरी 25 रिक्वायर आहेत अजून 37 झाले सॉरी माफ करा 37 झालेले धावफलकावर अजून 35 हवेत. सदी धावा अंकित झाले अजूनही 35 धावांची गरज आहे. विलासच्या हातात चेंडू दिल्या पुन्हा एकदा. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न मनोज भोईर यांचा अँड डॉट बॉल. 72 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं होतं. 72 रन्स टू विन 37 अंकित झालेत आणि अजूनही 35 हवेत. फुलटॉस चेंडूचा ऑन ड्राईव्ह मिळवून चेंडू मागे जातोय. बघायचं मनोजला दुसरी धाव सुद्धा घ्यायची आहे आणि 2 धावा सहज इथे पूर्ण होणार. गुड रनिंग. स्ट्राईक हवी ती मनोजला कारण त्याच्याकडे ती त्याच्या भात्यात ते फटके आहेत. एक रिव्हर्स अप्रतिम चौकार आपण बघितला तो निलेशच्या अगेन्स्ट. एक षटकार सुद्धा आपण बघितला. असे 2 अप्रतिम फटके आपण मागच्या सत्रामध्ये मागच्या षटकामध्ये आपण बघितले ते निलेशच्या विरुद्ध. 39 धावा धाव फलकावर. फुलटॉस आहे. इनसाइड एज घेऊन चेंडू मागे जातोय. रुबी कट चायनाकडे असे काही नाव आहेत या फटक्याला आणि धावसंख्या 40 धावा धाव फलकावर. फक्त उपचारित शिल्लक आहे काही चेंडूंची विलासकडून. फुलटॉस आहे. समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करतोय आणि आउट. फलंदाज बाद होईल तो आघाडीचा सूरज. प्रयत्न होता तो म्हणजेच मनोज भोईरचा डॉट बॉल. धावसंख्या कायम धाव फलकावर 40 धावा. विलास क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. इनिंग समाप्त होते. खूप मोठ्या फरकाने सामना इथे जिंकलाय तो मोठा गाव संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हार्ड लक टीम आई गावदेवी घेसर. पण मनोजने खूप चांगला प्रतिकार केला. चांगली बॅटिंग केली. एक चौकार एक षटकार खूप चांगला त्याने आपल्या बॅटमध्ये दाखवला आणि हा संघ इथे पराभूत होतोय आणि विजय होतोय तो मोठा गाव संघ. नो डाऊट एकच नाव डोळ्यासमोर येते. जबरदस्त गोलंदाजी सुद्धा केली या सामन्यामध्ये आणि फलंदाजीमध्ये निश्चितच 4 चार लावले. 51 धावेंचं एक अप्रतिम खेळी तुम्ही पाहायला मिळाली. 51 धावेंची खेळी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड निश्चित जाईल तो फलंदाज या संघाचा अत्यंत अष्टपैलू आणि अनुभवी खेळाडू या सगळ्यांचा लिजेंड खेळाडू तो म्हणजेच मोठा गाव संघाचा निलेश म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण निलेशचं इथे स्वागत करूया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन. दिस ब्युटिफुल ट्रॉफी फॉर मॅन ऑफ द मॅच. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष मी आदेश भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड द्यायचा आहे निलेश म्हात्रेला. अभिनंदन. बघा साईशीला सुद्धा अप्रिशिएट करतो त्याच्या खेळीबद्दल. लाजवाब आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. नवोदित खेळाडू सुद्धा लाजवेल अशी खेळी आज इथे मात्र साकारली निलेश म्हात्रेने आणि काय बॅटिंग केली आहे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. निलेशला विनंती करतो आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदेश भगत यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत या सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार तो निलेश म्हात्रेला. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स.
अभिनंदन निलेश ॲप्रिशिएट करत असताना आमचे उपाध्यक्ष आदेश भगत आणि हा पुरस्कार स्वीकारत असताना तो सामनावीराचा. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. आपण लगेच सामना सुरू करणार आहोत मैदानावर. दोन संघ एकमेकांसमोर पहिल्या